पूर्ण खूप मोठं जंगल आहे. मी एक विश मागतो, ती बघू कंप्लीट होते का नाही. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर ब्लॉग. तर आज आपण जाणार आहोत फिरायला पाटणा देवीला. पाटणा देवी हे असं एक पर्यटक स्थळ आहे. या पाटणा देवी इथे भास्कराचार्य यांनी शून्याचा शोध लावलेला आहे. तर आपण आज पाटणा देवीला, मी आणि माझे 2 मित्र, आम्ही आज 3 जण मिळून पाटणा देवीला फिरायला जाणार आहोत. तर सौरभ भाऊ, तुला काही सांगायचं आहे का पाटणा देवीविषयी? पाटणा देवीला खूप असं पाहण्यासारखं आहे. पितळखोर शून्याचा शोध लावलेला आहे भास्कराचार्यांनी. बरोबर. शामरूक आहे तिथं पाहायला. परत सप्तशृंगीचं मंदिर आहे. अच्छा, खूप असं पाहण्यासारखं आहे, खूप भारी. बरोबर. तर आता पाटणा देवीला आम्ही जाणार आहोत 3 जण. एक मोटरसायकल आणि एक मोटरसायकलवरती 3 मित्र. ते तुम्ही मित्रांची स्टोरी बघितलीच असेल की 3 मित्र कधी पण कुठे पण फिरतात. तसं आम्ही 3 मित्र आहेत. 3 मित्र एक मोटरसायकलवर फिरत असतो. तर आता आमच्या गावापासून पाटणा देवी सरासरी 25 किलोमीटर आहे. तर तिथे मी पाटणा देवीला आता फिरायला जाणार आहे. तर आता आपण पाटणा देवी इथे पोहोचलेलो आहोत आपण. चला चलो. चल. तर आपण आता पाटणा देवी मंदिर इथं पोहोचलेलो आहोत. समोरचं पूर्ण पाटणा देवी मंदिर आहे. पूर्ण डोंगरामध्ये मंदिर आहे. हे पाटणा देवी मंदिर आहे. या मंदिरामध्ये 2 देवी आहेत. एक या साईडला, खालच्या साईडला एक देवी आणि एक या साईडला एक देवी आहे. त्यांना पाटणा देवी असे म्हणून ओळखलं जातं. हे पर्यटक स्थळ इथे खूप छान असं पर्यटक स्थळ आहे. पूर्ण जंगलमध्ये आहे. मित्रांनो, हे पाटणा देवीच्या मागच्या साईडला जी भिंत आहे, त्या भिंतीच्या माटी एक ही बोलतात की एक देवीची श्रद्धा म्हणून पण आहे की जे पण आपण काही मनात मागतो ते पूर्ण होतं. जर इथे जर हा पैसा आहे, हा पैसा इथे चिपकवतो, असं हा पैसा चिपकला आणि आपण जे पण काही मागतो ते आपली विश पूर्ण होते इथं. तर आता मी एक विश मागतो, ती बघू कंप्लीट होते का नाही. आपला पैसा चिपकी ना म्हणे. मला विचारायचं काय चुकणं काय नाही. सांगू मी कुठे वाईट सांगतो का? पोलीस 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 खतम. तर आता देवींचं दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता आम्ही जंगलमध्ये जातोय. जो आपला पाटणा देवीचा जो धबधबा आहे, तो धबधबा पाहण्यासाठी जाणं आहे. मग त्याला झरणा बोलतात बाकी लोक. तो झरणा बघण्यासाठी जाणार आहे आपण आता. पण इथं गेट बंद केलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता, इथे वन्य प्राण्यांचा धोका आहे. सांभाळून काळजी करून
मध्ये आत प्रवेश करणे सर्वांना नम्र विनंती. आता इथं सौरभ आम्ही खालून घुसणार आहेत गेटच्या खालून. तर गेटच्या खालून एंट्री डायरेक्ट. तर आता जंगलमध्ये जात आहेत आम्ही. आता बघू शकता तुम्ही पूर्ण जंगल आहे, घनदाट जंगल आहे असं पाहू शकतो. घनदाट जंगल आहे. आणि त्या जंगलमध्ये आम्ही आता एक पाण्याचा झरण्या बघण्यासाठी जातोय. तर जंगल खूप दाट आहे. चालू आहे, खूप मजा येईल. फक्त प्राण्यांचा धोका आहे आमच्या जीवाला, काही नाही हो. घरचे म्हणतील गेले पाटणे देवीला आणि तिकडे झाला यांचा कांड. आता ही पूर्ण डोंगर आहे, ही डोंगर पूर्ण चढती आहे. या चढतीवरनं आता आम्ही पूर्ण वरती जाणार आहोत. तुम्ही पाहू शकतात इथं आग पेटवायला खूप मनाई आहे, तरी सर्वांनी आग पेटवू नये, नाही तर त्यांची आग पेटवायला टाइम लागणार. गवताळा प्रदेश, प्राण्यांचा धोका. घनदाट असं जंगल आहे आणि त्या जंगलमधून आम्ही पाण्याचा झरना बघण्यासाठी जातोय. काय रे? तुम्ही घाबरला होता ना, बाबा रानडुक्कर बहुत तुम्ही पाहू शकता. हा इथेच असं करत होता, म्हणजे आता काही घाबरलाच नाही. एक रानडुक्कर गेलं इथं, रानडुक्करला घाबरले सगळेजण. तुम्ही पाहू शकता खूपच वेगवेगळ्या झाडांचे प्रकार आपण पाहू शकतो इथं जंगलामध्ये. इथं जडीबुटी पण तयार करू शकता तुम्ही. हा पूर्ण घनदाट जंगल आहे. समोर जो डोंगर दिसतोय त्या डोंगरावरती जाणार आहेत आता आपण. इथं एक पाण्याचा छोटासा झरणा आहे. पूर्ण जंगल आहे इथं. पूर्ण जंगल मधून जातोय आम्ही. पूर्ण घास, मोठमोठे गवत वगैरे आहे सगळं इथे. आणि याच्यामधून आम्ही जातोय सगळेजण. पाण्याचा धबधबा बघण्यासाठी, जो पाण्याचा सगळ्यात मोठा झरणा इथला, तो झरणा डायरेक्ट डोंगरच्या टॉपवरती आहे. तो झरणा बघण्यासाठी आम्ही वरती जातोय. अशा प्रतिमीचा आवाज विकतात. घनदाट जंगल आहे, प्राण्यांचा धोका आहे. जंगल बघू शकता तुम्ही, खूप घनदाट असा जंगल आहे हा. पूर्ण खूप मोठा जंगल आहे. या जंगलमध्ये चालण्याचा पण रोड नाही. एक छोटासा जो रोड असतो तो रोड पण नाहीये. तरी आम्ही झरणा बघण्याला जातोय. पण खूप छान वाटतं इथं येऊन. खूप शांती आणि म्हणजे एक वेगळीच मजा इथं बघण्याची. पूर्ण खूप मोठं जंगल आहे हा. पाटणादेवी जंगल आहे पूर्ण.
फक्त मनात एक डाऊट आहे की एवढं जंगलमध्ये आम्ही जातोय, एवढा जो प्रयत्न करतोय, एवढ्या दूर चालत वगैरे एवढी रिस्क घेऊन येतोय, फक्त जो पाण्याचा झरणा आहे ना तो चालू पाहिजे. जो पाण्याचा झरणा चालू असतो ना, तो पाण्याचा झरणा खूप छान आहे, बघण्यासाठी खूप आकर्षक आणि खूप वेगळा आहे तो झरणा. फक्त तो झरणा जर चालू असलो ना तर म्हणजे आम्ही जेवढी मेहनत घेतोय, एवढ्या दूर जंगलमधून चालत येतोय, ते आमचं एक म्हणजे एक सक्सेस होईल की ठीक आहे बा, एवढं चालत गेलो तर एक हे तरी झालं असं. ऑलमोस्ट आता आपण पाण्याच्या झरण्याजवळ पोहोचलेलो आहोत आणि यांची खुशी बघू शकता तुम्ही. Beautiful! Wow! So beautiful! Wow! So beautiful! बघा धबधबा आता बुक केलाय आणि कोणाला इकडे येऊ दे पाहू शकता तुम्ही फक्त अर्धा तास. हा येतो पाण्याचा झरणा, ज्याला बघण्यासाठी आम्ही एवढं रिस्क घेऊन आलेलो आहे आतमध्ये. पण तो जो पाण्याचा झरणा आहे त्याची धार थोडी कमी झालेली आहे, पाणी थोडी कमी येते. एक नंबर वाटतंय पण इथे येऊन खूप अशी शांतता आणि एक नंबर वातावरण खूप छान इथे येऊन आहे. म्हणजे एक आतून एक मस्त मजा येते. मित्रांनो हा धबधबा आता मी बुक केलेला आहे, म्हणून इथं कोणी नाही, कोणाला एंट्री नाही. माझे मित्र येणार होते खास एकदम, म्हणून मी आता बुक केलेला आहे आणि बघू शकता कोणीच नाही आता इथं. आणि आता आम्ही इथं एन्जॉय करणार आहे. खरंच पाहिजे तर मित्र याच्यासारखा दिलदार पाहिजे, नाही तर नाही पाहिजे. लाखों की हस्ती में दिलदार बस्ती, जान नाही सस्ती. रिस्क आहे खूप. चला नाही रे. चला आता टाइम झालेला आहे. आता आपण संध्याकाळी किती वाजले रे? 4:30-5 वाजलेत. आता अंधार होतोय थोडं, तर आता आपल्याला खाली जावं लागेल, डोंगराच्या खाली. चला आता डोंगराच्या खाली जाऊ. खूप अंधार झालाय इथं, बघू शकता तुम्ही. माले नको धरू, बघू शकता कसा उतरतोय आम्ही इथून. खूप रिस्क आहे उतरण्याचं. कपडा काय
दगड जर पडणार चलो चलो जंगल जंगल पता चला है कोंबडी वाला हे सगळं पुढे. तर आता मी खाली आलेलो आहे डोंगराच्या खाली आणि आता चाललो आम्ही घरी. तर थँक्यू तुम्ही इथपर्यंत माझा ब्लॉग बघितला. असेच मला सपोर्ट करत राहा, फॉलो करा आणि सगळ्या मित्रांमध्ये आपला ब्लॉग शेअर करा.